प्रधानमंत्री आवास योजना शहरी 2.0 के तहत नागपुर महानगर पालिका ने आर्थिक रूप से कमजोर वर्ग के लिए 518 फ्लैट्स की योजना शुरू की है। ये प्रोजेक्ट मौजा नारी उत्तर नागपुर में विकसित किया जा रहा है। योजना में 1 BHK और 2 BHK फ्लैट उपलब्ध है। 1 BHK की अनुमानित कीमत करीब 13 लाख रुपए और 2 BHK की लगभग 18,51,000 रुपए सब्सिडी के बाद तय की गई है। ऑनलाइन आवेदन 24 फरवरी 2026 से 31 मार्च 2026 तक किए जा सकेंगे। आवेदन मनपा की आधिकारिक वेबसाइट पर स्वीकार किए जाएंगे। फ्लैट का आवंटन ऑनलाइन लॉटरी प्रणाली से होगा। पात्र नागरिकों से समय पर आवेदन करने की अपील की गई है। PMAY2 मधला पहिला आपण जो प्रोजेक्ट आहे तो नागपूरमध्ये नारीमध्ये लॉन्च करतो आहोत। तिच्यामध्ये नारीमधला खसरा क्रमांक 96/4 येथे 16,103 चौरस मीटर जागेवर साधारणतः 518 EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन चे जे लोक आहेत त्यांच्या सदनिकांचं जे आहे तो आपण याला मंजुरी झालेली आहे। हा प्रोजेक्ट मनपाने आपल्या स्वतःच्या जागेवर जो आहे तो आपण बनवतो आहोत। त्याला राज्य शासनाची आणि केंद्र शासनाची सुद्धा मान्यता प्राप्त झालेली आहे। याच्यामध्ये एकूण 518 जे आपले EWS चे जे घरकुल आहेत तर तिच्यात EWS म्हणजे साधारणतः 3 लाख रुपयाचं ज्यांचं वार्षिक उत्पन्न असतं त्याच्या खाली जे आहेत आणि इतर पण काही एलिजिबिलिटीच्या कंडिशन्स आहेत तर ते जे क्वालिफाय करतात ते या प्रोजेक्ट मध्ये अप्लाय करू शकतील। आपली जी ऍडव्हर्टाइजमेंट तयार झालेली आहे तिच्यामध्ये आपण याचे सगळे डिटेल्स दिलेले आहेत आणि आपल्या ऑफिशियल वेबसाईट वर सुद्धा याची लिंक अवेलेबल करून दिलेली आहे। जर अतिरिक्त माहिती हवी असेल तरी तिथून मिळू शकते। यात जे आरक्षणाचे प्रकार आहेत म्हणजे 518 घरकुलांमध्ये 1 BHK चे काही घरकुल असणार आहेत आणि 210 एकूण 1 BHK आणि आम्ही यावेळेस 2 BHK चे पण काही घरकुल ठेवलेले आहेत जे 450 स्क्वेअर मीटर जो कार्पेट एरियाचा आपल्याला बंधन होतं त्याच्या खालचेच आहेत ते। कारण काही लोकांची अशी मागणी होती की आम्हाला 2 किमान बेडरूम्स पाहिजे आणि ते 450 स्क्वेअर मीटरच्या आतमध्ये 450 स्क्वेअर फूटच्या खाली असल्यामुळे 45 स्क्वेअर मीटरच्या ते आपल्या PMAY मध्ये अलाउड होतं। तर तसे आणि दिव्यांग यांच्यासाठी जे वेगवेगळे आपले रिझर्वेशन्स असतात जसं आपण पहिल्या प्रोजेक्ट मध्ये सुद्धा दिले होते त्याच पद्धतीने आपण यावेळेसही त्याचे रिझर्वेशन्स ठेवलेले आहेत। त्याच्यासाठी आपण आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी सुद्धा जी आहे मी आपल्या साईटवर तशी लिंक आपल्याला ओपन करून देणार आहोत। तर जे कोणी इच्छुक आहेत आणि एलिजिबल लोक आहेत ते याच्यासाठी अप्लाय करू शकतात ऑनलाईन सुद्धा। त्याचबरोबरीने आपल्या हेडक्वार्टर मध्ये आणि प्रत्येक झोन ऑफिस मध्ये आपण एक आपली स्वतंत्र टेबल तिथे क्रिएट करणार आहोत की जिथे जे कोणी याच्यासाठी इच्छुक लोक असतील ते तिथे येऊन त्यांचं ऍप्लिकेशन जे आहे ते करू शकतात। ते तिथे ऑनलाईन करण्याची जबाबदारी ही आमचे लोक जे असतील तिथे टेबलवरची मॅनपॉवर आहे ती करून घेईल। ते करत असताना 1 BHK सदनिका नोंदणीसाठी 3,000 रुपये जे आहे ते घेतले जाणार आहेत नॉन रिफंडेबल आणि 2 BHK च्या सदनिका नोंदणीसाठी 5,000 रुपये अशा पद्धतीचं शुल्क आपण पहिल्याच्यातही घेतलं होतं जेणेकरून नॉन सिरियस जे कॅन्डिडेट्स आहेत ते याच्यामध्ये अप्लाय करणार नाहीत। महत्वाचं हे आहे की आपल्या प्रोजेक्ट मध्ये योजनेचं स्वरूप असं असतं की मनपाच्या मार्फत आपण आपली जमीन जी आहे ती देत असतो त्याचं आपण मूल्य जे आहे प्रोजेक्ट मध्ये आकारत नाही आणि केंद्र शासन आणि राज्य शासनाकडनं प्रति घरकुल आपल्याला 2.5 लाखाची सबसिडी मिळत असते। हे करून आपल्याला जे काही किंमत निघत असते त्याचे वेगवेगळे इन्स्टॉलमेंट्स करून ते आपल्याला बेनिफिशियरी कडनंच घेणं अपेक्षित असतं। त्यामुळे बेनिफिशियरीज हे सिरियस असावेत आणि त्याची प्रॉपरली स्क्रुटिनी होऊनच त्यांनी अप्लाय करावं याच्यासाठी असं आपण नोंदणी शुल्क जे आहे ते मागचे जसं घेतलं होतं यावेळेस आपण घेतो आहोत। याच्यामध्ये या प्रकल्पामध्ये एकूण 1 BHK चे जे आहेत 4 इमारती आहेत। 1 BHK चा कार्पेट एरिया 32.55 स्क्वेअर मीटर आहे आणि 2 BHK चा कार्पेट एरिया हा 44.46 स्क्वेअर मीटर आहे 1.55 स्क्वेअर मीटर आहे। या प्रकल्पाचे बांधकाम जे आहे ते आपण ही निविदा प्रक्रिया राबवून जे आपल्याला सर्वात कमी मध्ये ज्यांनी सदनिका बांधून देण्याचं टेंडर प्राप्त केलं त्यांना हे बांधकाम दिलेलं आहे ते मे संदीप डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड हे या प्रोजेक्टचे विकासक आहे। ई निविदा पद्धती राबवून आपण त्यांना दिलं होतं। त्याच्यामध्ये जी रक्कम आहे एका BHK साठी ती 15,51,672 ही टोटल रक्कम आहे परंतु तिच्यामध्ये 2.5 लाखाची सबसिडी जी आहे ती आपल्याला प्रत्येक लाभार्थ्याला मिळणार आहे। त्यामुळे त्याची किंमत जी आहे ती लाभार्थ्याला 13,01,672 एवढी पडणार आहे आणि
या प्रोजेक्टमध्ये सगळ्या हे ठेवलेलं आहे, म्हणजे ओपन स्पेस डेव्हलपमेंट असेल, अम्युनिटीज ज्या असतील त्या डेव्हलप करून देणे, जे विदाउट फर्निचरचं जे काही हे असतं प्रॉपर घरकुल आहे ते सगळं आम्ही त्याच्यामध्ये टेक्निकल स्पेसिफिकेशन्स मध्ये मेन्शन करून दिलं आहे. त्याच्या पद्धतीने हे डेव्हलप केलं जाणार आहे. परिसराची जी विकास असतो तो सुद्धा केला जाणार आहे. सर, पहले प्रोजेक्ट में से हमारा कितना अब तक हो चुका है और कितना परसेंट उसका सक्सेस रेट? नहीं, वो तो प्रोजेक्ट कंप्लीट हो चुका है अपना। पीएमएवाई का 2 प्रोजेक्ट का कंप्लीट हो गया है। अलॉटमेंट्स भी कई सारे हो गए हैं। फाइनल कुछ प्लॉट्स के बचे फ्लैट्स के बचे हुए थे। उसमें दिक्कत ये आई थी कि कई बार हमने जो बेनिफिशियरी को चूज किया, बीच में उन्होंने वो कंप्लीट नहीं कर पा रहे, हमको इतनी फाइनेंशियल कैपेसिटी नहीं है, इसलिए हमें छोड़ना है, तो उनका कैंसिल करके नए बेनिफिशियरीज हमको ढूंढने पड़े। तो उसकी वजह से भी बीच में कई बार बेनिफिशियरीज चेंज हुए थे। कितने बेनिफिशियरी? अभी मेरे पास रेडी फिगर तो नहीं है, लेकिन वो हमने पूरे तो नहीं घेऊ शकतो। अच्छा, मेंटेनेंस का कैसा रहता है? जैसे और ट्रंक इन्फ्रास्ट्रक्चर विल बी प्रोव्हाइडेड बाय कॉर्पोरेशन, म्हणजे इथे इथपर्यंत जो येणारा रस्ता आहे, इथे जी इथपर्यंत येणारी सिवरेज लाईन आहे, एसटीपी तर आपण याच्यामध्ये पकडलेला आहे प्रोजेक्ट मध्ये, परंतु सिवरेज लाईन घेऊन येणं असेल किंवा तिथपर्यंत रस्त्यावरची दिवाबत्ती वगैरे करणं असेल, हे जे काही ट्रंक सपोर्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मनपाची जबाबदारी आहे, ती मनपा प्रोव्हाइड करेल। सर, अभी मेंटेनेंस एकच मिनिट। सर, मेंटेनेंस का कैसा रहता है? जैसे बाकी जो फ्लैट स्कीम्स रहते हैं, जो एग्जिस्टिंग फ्लैट स्कीम्स है, यहाँ बाद में बहुत इंटरनल डिस्प्यूट्स आ जाते हैं कि कोई दे रहा है, कोई नहीं दे रहा है, तो ये सब फ्लैट स्कीम में कुछ ऐसा? ये इसके लिए बेसिकली ये है कि मेंटेनेंस का भी कुछ अमाउंट लिया जाता है स्टार्टिंग में। वो और मेंबर में से ही ये करके चूज करके एक बॉडी बनाई जाती है जिनको ये प्रोजेक्ट हैंड ओवर किया जाता है। डेवलपर का प्रोजेक्ट होने के बाद ऐसे बॉडी को ये हैंड ओवर करना अपेक्षित है और वही उसको मेंटेन करेंगे। और ये करते वक्त हमने उस जो हमारा पूरा सेटअप रखा है ग्राउंड प्लस 7 रखा हुआ है, ताकि बहुत ज्यादा मेंटेनेंस के खर्चे ना आए। सर, अभी फेसबुकवर आयुक्त साहेबांनी आपल्याला सर्व माहिती म्हणजे इत्थंभूत सगळी माहिती दिलेली आहे आणि म्हणजे त्यातलं आता सांगायचं तसं काहीच राहिलेलं नाही. सगळे मुद्दे आपण नोंदवून घेतले. किती फ्लॅट्स आपण करणार आहे, कोणत्या ठिकाणी करणार आहे, कुठल्या पद्धतीने करणार आहे, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा झाली आहे. आणि त्याच्यामुळे मला आता खरं म्हणजे पहिल्यांदा एवढंच म्हणायचं आहे की नागपूर महानगरपालिका या नात्याने विचार करत असताना आपण शहरातल्या त्याही घटकांचा विचार, ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही, जे स्वतःचं घर घेऊ शकत नाही, त्याही लोकांनी आपलं स्वतःचं घर घेण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महानगरपालिका विचार करते. शासनाच्या निर्देशानुसार म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोन्हीच्या साह्याने आणि त्याच्या निर्देशांनी ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतात आहे. मी दोन्ही सरकारला देखील आभार मानते यासाठी. आणि खरं म्हणजे कुठलाच मुद्दा उरला नाही हे जरी खरं असलं तरी सुद्धा काही गोष्टी निश्चित आहे. आताच मगाशी दादांनी म्हटलं आणि याच्यामध्ये जेव्हा हे सँक्शन झालं आहे आता, कारण मंजूर झालेले विषय आहे, पण याच्यामध्ये जसं बागबगीच्यांचा विषय आहे, मुलांच्या एम्युनिटीजचा विषय आहे, लहान मुलांच्या लिफ्टचे विषय आहे, दिव्यांगांसाठी प्रायोरिटीमध्ये ग्राउंड फ्लोअर देण्याचा विषय, हे सगळे आहे. पण तुम्ही जसं म्हटलं की पर्यावरणाच्या दृष्टीने तर ते मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे की आपण शहरात इतर सर्व लोकांसाठी जेव्हा हा विचार केला, रेन वॉटर हार्वेस्टिंगचा विषय हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. तर समजा यामध्ये आहे का हा विषय? मला माझ्या माहितीमध्ये ते होतं की आहे, परंतु समजा त्यामध्ये अधिक ताकदीने म्हणजे कुठल्याही प्रकारे याच्यात कुठली गफलत होणार नाही, समजा याचं म्हणजे तपासणी पूर्ण केल्याशिवाय आणि बिल्डरकडून कुठल्याही प्रकारे लोकांना देण्याच्या पूर्वी या सगळ्या गोष्टी पूर्ण करून घेतल्या जातील अतिशय ताकदीने, हे महत्त्वाचं आहे. आता आपण जसं म्हटलं की याच्यामध्ये सूर्यघर योजनेच्या माध्यमातून किंवा म्हणजे जे लोक घेतील त्यांनी या ठिकाणी सोलर सिस्टम स्वतःच घेण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येऊ शकते. पण माझी विनंती आहे खरं म्हणजे की या प्रोजेक्टमध्ये अंतर्भूत जर आपल्याला स्वतःचं आम्ही मुद्दाम काय अंतर्भूत केले याच्यामध्ये की त्याचे कॉस्ट लोडिंग जे आहे ती फ्लॅटवर व्हायला नको, कारण की अननेसेसरी नाही तर डेव्हलपर त्याची कॉस्ट सुद्धा पुन्हा आणखी ॲडिशनल लोड करणार आणि प्रॉब्लेम. त्याच्याऐवजी इंडिव्हिज्युअल ज्या काही बेनिफिशरीच्या स्कीम्स आहे, सबसिडीज आहे, ते लाभ घेऊ शकतात. आणि आता तर असं आलेलं आहे की इतरही काही लाभांच्या बाबतीमध्ये जर ते डेव्हलपरने उपलब्ध करून दिलं तर ते आहे. म्हणजे सोलर सिस्टमच्या बाबतीतही आपला पर्यावरणाशी निगडीत असल्यामुळे तोही मुद्दा तितकाच महत्त्वाचा आहे असं मला वाटते की कुठल्या प्रकारे होऊ शकत असेल
तर त्या ठिकाणी ज्या लोकांनी स्वतःचं त्यांचं घेतलं आहे, त्यांना एक समजा सोलर सिस्टम त्यांनी स्वतःचं घेतलं तर त्यांना त्यामध्ये सूट देता येऊ शकते का, त्यांच्या टॅक्सेसमध्ये सूट जी आपण महानगरपालिकेच्या याच्यामध्ये ऑलरेडी देतो आहे, या सगळ्या सूट देण्याचा देखील विषय तेवढाच महत्त्वाचा आहे, तोही आपल्या सिस्टममध्ये अंतर्भूत करून घ्यावा हे महत्त्वाचं आहे असं वाटते. रस्त्यांचे विषय आहे, ट्रंक लाईन्स म्हणजे एका वेळी त्या ठिकाणी असलेली जी पूर्ववत जुनी व्यवस्था आहे की एकदम स्कीम होणार आहे, 500 घरकुल एकदम तयार होतील, त्याचा लोड जो सगळा महानगरपालिकेवर वेगळ्या प्रकारे, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण निश्चित केलेला आहे. पण त्याही म्हणजे विचार केल्यावर त्या सगळ्या गोष्टी तेवढ्याच ताकदीने पूर्ण होतील याही गोष्टीचा जोपर्यंत बिल्डर ते सगळं काम पूर्ण करणार नाही, आणि कारण एकदा कसं होते की आपण अलॉट करून देतो, लोक राहायला येतात, बिल्डरकडून घेऊन घेतल्यावर बिल्डरही मोकळे होऊन जातात, अशा कुठल्याही गोष्टी याच्यात होणार नाही. या सगळ्या गोष्टीची काळजी महानगरपालिकेच्या वतीने घ्यावी ही देखील या ठिकाणी सूचना आहे. आपल्याला जसं म्हटलं आहे की आता सगळ्या गोष्टी सांगितल्या आहे साहेबांनी की किती फ्लॅट्स होणार आहे, 4 नवीन ठिकाणी पुन्हा 5 नवीन ठिकाणी पुन्हा आणखी प्रस्तावित आहे ह्या योजना. त्याच्यामुळे हे सगळं पूर्ण होत असताना शहरातल्या कमी आर्थिक उत्पन्न असणाऱ्या लोकांसाठीची जी गरज आहे ती पूर्ण व्हायसाठी नागपूर महानगरपालिकेने हा जो उपक्रम राबवला, मी पुन्हा आपल्या सर्वांच्या माध्यमातून हीच विनंती माझी आपल्याला आहे की त्या सर्व लोकांच्या पर्यंत ही सगळी योजना आपण ताकदीने आणि सगळ्या सचोटीने, म्हणजे जे ऑलरेडी याच्यात सगळं आपण पूर्ण दिलेलं आहे, कुठल्या प्रकारची म्हणजे लपून ठेवलेलं असं काहीही नाही आहे, ते सगळ्याच्या सगळं नागरिकांपर्यंत आपण पोहोचवावं, जेणेकरून जे गरजू नागरिक असतील, ज्यांना जसं मगाशी म्हटलं की 3,000 आणि 5,000 रुपये आपण त्यांच्याकडनं नॉन रिफंडेबल घेतोय, तर त्याच्या मागे देखील कारण ते आहे की जे त्यात भाग घेऊ शकत असतील, ज्यांना हे माहिती आहे, जे सिरियस असतील, ते सगळे लोक आपल्यापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी याच्यात भाग घेऊ शकतील. यासाठी आपल्याकडून महानगरपालिकेच्या वतीनेही मी आपल्याला ही विनंती करते की त्या सर्व लोकांच्या पर्यंत हे प्रेस नोटच्या माध्यमातून पोहोचवावं, जेणेकरून या शहरातील अल्प आर्थिक उत्पन्न असणारा जो नागरिक आहे तो देखील त्याला त्याचं घराचं स्वप्न पूर्ण होईल, या अर्थाने आपल्या सर्वांना विनंती करते. आधी झालेला प्रोजेक्ट आहे, पूर्ण झाला, अलॉटमेंट पूर्ण आहे असं आमच्याकडे माहिती आहे. हसण्यावारीचा विषय नाही आहे, काही लोक म्हणतात आहे, पण कसं आहे, ज्यांना त्रास होतो ते निश्चित तेवढंच खरं आहे. त्याच्यामुळे प्रशासनाकडून समजा या बाबतीत दिरंगाई झाली असेल तर त्या गोष्टीची निश्चित दखल घेईन मी. बिलकुल गेलं पाहिजे. जर आपली गरज खरी असेल आणि आपल्यावर अन्याय होतोय हे वाटतंय तर त्याच्यात कोर्ट हा आपल्यासाठीचाच विषय आहे, निश्चितपणे गेलं पाहिजे. पण महानगरपालिकेचा जो प्रोजेक्ट आहे, माझ्याकडे माहिती काहीही असेल की पूर्ण झाली, पण समजा अशा काही सूचना आल्या, अशी काही माहिती आली तर निश्चितपणे त्या ठिकाणची व्हिजिट मी करणार आहे. आणि पुढील ज्या योजना आहे, जे उपक्रम पुढचे आहे, त्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही, या गोष्टीची पूर्ण काळजीने महानगरपालिकेने दखल घ्यायची आहे. कारण इसके लिए सचिन जोड़ापे की रिपोर्ट। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में, अनलिमिटेड वेज बुफे थाली। सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए, अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।